हॅलो गाईस, तर आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन. तर हा एक मिनी ब्लॉग बनणार आहे छोटासा रेसिपीचा. तर मी आज माझ्या हाताने म्हणजे मी आज चिकन बनवणार आहे. तर मी ऑलरेडी सगळं रेडी केलेलं आहे. तर मी तुम्हाला फक्त फक्त दाखवते की काय काय मी त्याच्यात टाकणार आहे. कधी बनवलं नाही म्हणजे मला कोथिंबीर, मिरची, लसूण, चिकन, कांदा आणि हे सगळे मसाले, खडे मसाले, हळद, लाल मिर्च पावडर, नंतर चिकन मसाला आहे, ऑइल. तर मी बनवायला स्टार्ट करते. तर सगळ्यात आधी आपण काही काम होत नाही तो ह्याच्याकडे. तर आपण सगळ्यात आधी लोया काढूया, लोया इथे ठेवूया. पहिला आपण कांदा परतून घेऊया चांगला. कांदा परतून घ्यायचा आपल्याला. आम्ही कधी काय बनवलेलं नाही म्हणजे ब्लॉग म्हणजे नॉर्मल आपल्याला, पण ब्लॉगमध्ये काय बोलायचं ते समजत नाही. मला ऑलरेडी एक फर्स्ट ब्लॉग आलेला आहे गणपतीचा. तुम्ही नसेल बघितला तर ते बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. भाजी नॉर्मल ॲज युजल मी करते, काय वाटत नाही. तर चांगलं थोडं हलकासा लाल होऊन द्यायचं आहे. बॅकग्राऊंड माझा आवाज खूप जास्त आहे, तर थोडं समजून घ्या घरी. तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं त्याच्यात आपण मिक्सर गेट काढायलाच विसरले. एवढ्या हिरव्या तिखट मिरच्या खाणं बाबा. मी तिखट मिरच्या खाते, तिखट नाही खात आणि मला तिखट जास्त जमत नाही. लसूण मला जेवढी पाहिजे तुम्ही देऊ शकता. कोथिंबीर कमी एवढी असते तेवढी म्हणजे याच्यात मला अजून लागतीलच. करायला गेले तर एक काम मी धड करत नाही, दुसरं काम करायला घेते. आणि समजा कुठे जल्लं दिलं तर दोन्ही पण लक्ष द्यायला लागतं मला. मम्मी आली माझी. पुढे आणून घेऊया म्हणजे आता ग्रीन चिकन आहे, ग्रीन दिसलं पाहिजे ना. हलकाच घ्यायचे ना बस. आणि कांदा चांगल्या पद्धतीने आपला ब्राऊन झालेला आहे. ब्राऊन नाही असं हलकासा लाल झालेला आहे. मिक्सर आता काढला होता, मम्मीला कुठे ठेवला. ओके, मिक्सर काढला. सॉरी, थोडं कसं मीठ पाहिजे त्याच्यात. मला मिठाचा खरंच काही कळत नाही एवढं, पण जास्त मी टाकत नाही. मला माहिती एकदा एक वेळ कमी मीठ असलेलंच जमतं, पण जास्त मीठ टाकलेलं नाही ते खारट होऊन जातं. अयो मम्मा चालू नाही होत. पप्पा मिक्सर चालू नाही होत. कांदा साईडला काढून घेऊया. ओ बाप्पा या. मिक्सर मला हेच नाही, माझे हे सांग काढून टाका. असं कधी झालंय की काही काम करताना काही अडचण नाही आली. सो माझी पण अडचण आली. चला द्या, बस बस बस. चलो अब जाऊया, सगळ्यांनी पलायचं.
सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मला जेवण बनताना किचनमध्ये कोणी लावत नाही. का तर मला माहिती आहे सगळे हैराण करून टाकतात. पाणी टाकावं लागेल. थोडा अजून करायला अरे तर माझ्या घरी पिटबुल आहे, फिटमॅरी. तिचं नाव आम्ही मॅरी ठेवलं. माझ्याकडे कार्ड आहे, पण माझं भविष्य सध्या करामत त्यांची चालू आहे. आपण एक एक सामान ठेवूया जसं होईल तसं. आता गॅस चालू वगैरे बोलूया. ती घाई संपत आवा ती गाडी. तुम्ही कशी दिसते सांगा. तिचं छान ते दिसते. ॲडजस्ट होतं सगळं. तेल टाकलं. त्याला आधी मी कधी तेजपत्ता पूर्ण नाही टाकत, करून टाकतो. काय माहिती आपण टाकतो. गेली ना म्हणजे भाजी घातली. थोडं थोडं सगळं टाकूया. इलायची, खडे मसाले जास्त नाही टाकत, तर मला स्वतःला आवडत नाही. अरे नॉर्मल ठीक आहे, आपण थोडं टाकू शकतो. आणि तेलपत्ता खूप जास्त आहे. जसे आम्ही जास्त करून असे बिर्याणी वगैरे चिकन वगैरे काय बनवत असेल तर त्याची बिर्याणी यूज करतो. आपण काही गरज पडतच नाही. तर आपण थोडं म्हणजे बघा चिकन आहे, तर चिकनमध्ये मी टाकून घ्यायचं. गरम नाही करत चिकन मसाला. ऑलरेडी एवढ्या मिरच्या काही नाही नाही मला नाही कॅमेरा चालेल. एक परत एक कांदा पण घेतला होता जो लाल होईपर्यंत, तो आपण ह्याच्यात टाकूया. आणि मला कोथिंबीर एवढी आवडते ना, म्हणजे प्रचंड. मला प्रत्येक जेवणामध्ये कोथिंबीर लागते. छान वाटते, स्मेल छान असते. थोडीशी टाकली कारण की आपण परत चिकन झालं की त्याच्या वरण सुद्धा टाकणार आहे. तर हा मसाला अशा प्रकारे झाला होता, तो आपण किती ग्रीन जरी दिसतो. म्हणजे सकाळी जो खाईल तो जाईल हंड्रेड तसे. ते टाकली बघा काय तर मी टाकते. काय तुला पण खोकला येणार आहे, खोकला नाही येणार. मसाला टाकला की त्याला थोडं तेल सुटून घ्यावा, म्हणजे मसाला चांगला खाली होतात. मला समजून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे. मस्त मसाला दिसतो.
तर मसाला चांगला चपका त्याला कलर यायला पाहिजे, त्यानुसार आपण त्याला थोडंसं तेल शिकत हे करूया, म्हणजे असं सोडून घेऊया. तिथे कोकणी म्हटल्यावर काही गोष्टी सोडू आणि थोडंच म्हणजे आता एवढा मसाला आहे त्याच्यात, तर आपण कसं असंच जाऊन देणार. तर चांगल्या प्रकारे थोडी मिक्स करूया त्याचा. बरं एवढं आहे फ्राय झालं आपण टाकूया फिरायला. थोडं चिकन जर आपण ग्रेव्हीसाठी बघा ते टाकून त्याला मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे दिसतंय. कांदा ते आपण ग्रीन केलं होतं ना, म्हणून मी हातामध्ये असं पाणी टाकून थोडं केलं होतं, ते आपण त्याच्यात मिक्स करूया जेणेकरून कसे आपण चवली बघा आणि ते प्रॉपर मिक्स होऊन जाईल. तरी आपण 5 मिनिट म्हणजे थोडं 5 मिनिटापासून टाकून ठेवूया. भाजी मी कधी जास्त काढत नाही, माझ्या भांडीची मला घासायला लागते, मी भांडी जास्त काढत नाही. तर आपलं जे काम झालं आहे ते ठेवून काय पाहिजे, कारण किचनमध्ये मग पसारा होऊन जातो, मग मी ठेवते. आणि मला पसारा नाही आवडत बिलकुल. हां साईडला ठेवूया. आपल्याला कच्च्यामध्ये राहिला पण त्याला मग कलर खूप एकदम लाईट कलर येतो, तर लाईट कलर आपण चांगल्या प्रकारे तिकडे घातलं पाहिजे. त्यामुळे मी जरा पूर्ण टाकून ठेवते म्हणजे तो म्हटलं बनवून टाकला. आपण चिकन वगैरे टाकला आणि आता माझी ठेवलेला आपण जास्त नाही होतं ते टाकायला. हां काम करा बनवते ते झालं की मला बाहेर जायचे. अहो ते परत सोपं बसाल ना, मला बोलत बसाल काय बनवते एवढा. थोडं बघा पाहिजे ना चांगला. हां मग जा तिकडं काय बनवते जा त्यांना काय बनायचं मला झालं आणि मच्छी घेतली आता येणारी गोष्ट भेटली तर वर आहे कसं काढणार. एक मिनिट हो साखर नाही बनवली. आपण चिकन टाकूया. आपण ह्यामध्ये सुद्धा पाणी ठेवून घेऊ. असं कसं फिरवावं लागते मला. हां तर आपण याला थोडं कोलसून घेऊया. पकड मस्त कपडा पण लावून घेऊया. मिक्स करू. काय हा माहिती ते तुला सांगलंय मध्ये असेल ना, आपण वॉटर पार्कला जाऊ ना तिकडे घालायचं. आता नाही घालायचं थोडंसं पाणी टाकू त्याच्यात नाही. पाणी टाकले
शिजवण्यासाठी त्याच्यावर प्लेट ठेवूया. प्लेट ही आपण प्लेट अशी ठेवतोय जेणेकरून ते शिजायला पाहिजे म्हणून त्याला पाणी टाकतो त्याला. बस तर ते आता होसपर्यंत मी थोडं आवडून घेते माझं. त्यापर्यंत मला अजून एक असं काम आहे ते काय मी दाखवावं लागेल. तर मी आहे ना ह्याला लायटिंगचा ह्या साईड तुम्हाला जसं दिसते कारण लाईट बंद झाले तिथे. त्यानंतर गावाची खिचडी लाईट माझा भाऊ असं टोमॅटो कुकर लावायचे मी. कसं काम करतं मला माहिती मी डाळ टाकणार येल्लो खिचडी तांदूळ सहा मसाला आहे. काय मग घेऊन बसले मला ठीक आहे निघ हो तिकडे जा इथं सांडू नकोस. त्याला थोडीशी टाकूया पहिले लावून दिली आता 4 शिटा होती 4 शिटा होऊन द्यायच्या. हाँ केले त्याला टाइम लागेल 15 मिनिटं यायला लागतील. सो आपण भेटूया थोड्या किंवा आम्ही दाखवते तुम्हाला माझ्या तर कॅन्सल असेल. हा भाव हॅरी बाता आणि हा मोठा झोपलाय मावशीचा मुलगा माझी बहीण दिसत नाही.
बाबू म्हणून तिला जाऊ दे. तर मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते चिकन झाल्यावर. आणि हां अजून एक माझी मम्मी पुन्हा बनवणार आहे. कोकणामध्ये कोकणाची माणसं चिकन पोळी पोळी म्हणजे कोंबडीच, काही जण कोंबडीचे वडे बोलतात आणि काही जण पोळ्या बोलतात. तर हे बघा हे पीठ बनवून ठेवलेलं आहे. ती मम्मी बाहेर गेली आता तिथे येऊन बनले. तर मला वाटतं चिकन बनायला सांगितलं आणि कुठं लावायला सांगितलं होती. तर मी टाकलेली आहे. तर आपण व्हिडिओ थोड्याला तोपर्यंत मी मला थोडं काम आहे करून घेते. तर व्हिडिओ ओके बाय बाय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मिनी ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा झाला आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आय थिंक मिनी ब्लॉग नाही झालेला आहे. मी विचार केलेला मिनी ब्लॉग बनवेन बट नाही झाला आहे. हा ब्लॉग झाला आहे प्रॉपर. बाय बाय.